मी अशोक शिंदे, अर्जुन पुरस्कार विजेता, छत्रपती पुरस्कार विजेता. अर्जुन पुरस्कार मला 1995ला मिळालं, छत्रपती पुरस्कार 1989ला मिळालं. दोन्ही पुरस्कार मला विशेष पुरस्कार म्हणून मिळाले. मी 9 वर्ष नॅशनल खेळलो, त्यानंतर 5 वेळा भारतासाठी प्रतिनिधित्व केलं. त्यामध्ये 2 एशियन गेम्स खेळले, एक साऊथ एशियन गेम्स, एक एशियन चॅम्पियनशिप अशा स्पर्धा खेळलेल्या आहे. त्यानंतर मी एअर इंडियामध्ये जॉईन झालो. एअर इंडियासाठी मी बऱ्याचशा ऑल इंडिया टुर्नामेंट खेळलो. त्याच्या आधी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कामाला होतो, त्यावेळेला सुद्धा भरपूर ऑल इंडिया टुर्नामेंट खेळलो आणि बऱ्याचशा ऑल इंडिया टुर्नामेंटमध्ये मला बेस्ट प्लेयर आणि बेस्ट ऑलराऊंडर अशी बक्षिसं मिळालेली आहे. मी एअर इंडियामध्ये आता मॅनेजर या पदावर काम करतो आणि फ्लाईट पर्सर आहे, फ्लाईंग ड्युटी आहे माझी. त्यानंतर मी आता पुणेरी पलटणमध्ये मेंटॉर म्हणून आहे. त्याच्या आधी 2 वर्ष मी कोच म्हणून होतो. त्यानंतर मी जपान वर्ल्ड कप जेव्हा झाले तेव्हा जपान टीमचा पण मी कोच होतो आणि एअर इंडियाचा मी गेले 7 ते 8 वर्ष एअर इंडियाच्या टीमसाठी कोचिंग करत आहे. खरं म्हटलं तर कबड्डीचा खेळ मी चालू केला, त्याचं खरं म्हटलं तर घरातूनच मला त्याची आवड निर्माण झाली. कारण माझ्या आधीचे 4ही भाऊ जे कबड्डी, ते पण कबड्डी खेळायचे, चांगल्या मोठ्या प्रमाणात ते कबड्डी खेळत होते. मी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक ओळी म्हणून गाव आहे. एक छोट्याशा गावात जे 700-800 लोकांच्या लोकवस्तीचं गाव आहे आणि त्यावेळेला जेव्हा माझा जन्म 1966 सालचा आहे आणि पहिली 5वीपर्यंत मी त्या ओळीच्या प्राथमिक शाळेत शिकत होतो. साधारण 1970-71चा काळ असेल आणि त्यावेळेला आमच्या घरातूनच कबड्डीची सुरुवात झाली असल्यामुळे एकच गेम जो ग्रामीण भागात माहिती होता म्हणजे कबड्डी आणि गरिबांचा गेम म्हणून तो ओळखला जातो. काही इक्विपमेंट लागत नव्हतं. त्यामुळे आमचं घर तसं शेती कुटुंबातलं. आम्ही 5 भाऊ 2 बहिणी. वडील माझे पोलीसमध्ये होते कामात, त्यामुळे तशी बेताचीच परिस्थिती होती आणि गावात आम्ही शेती करायचो. शेतीबरोबर आमची जी गाई म्हैस यांना पण आम्ही सांभाळायचो आणि त्यामधल्या वेळेत आम्ही एका आंब्याच्या झाडाखाली कबड्डीला सुरुवात करायचो. त्याआधी नदीवर जायचं, म्हशींना घेऊन गाईंना घेऊन पाणी पाजायचं, वरती आणायचं, बांधायचं आणि मग झाडाखाली खेळायला सुरुवात करायची. मग दुपारी असो संध्याकाळ असो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही ती कबड्डी गावाच्या झाडाखाली खेळायचो. असं करत असताना अजूनही त्या गावच्या ठिकाणी अजूनही एक देवीची यात्रा असते. जसं इकडं पुण्यामध्ये खेळायला उरूस म्हणतात, त्याप्रमाणे तिकडे आम्ही यात्रा म्हणतो आणि त्या यात्रेच्या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा ह्या गावागावाच्या स्पर्धा होतात. त्यामुळे तो एक हुरूप असतो की आपला गाव जिंकला पाहिजे आणि तो गाव जिंकला पाहिजे म्हटल्यानंतर त्या गावातले सगळे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि असं होत असताना तिथं अनाऊन्समेंट व्हायची लाऊडस्पीकरवर त्या पूर्ण गावामध्ये की आज ओळी गावचा संघ दुसऱ्या गावच्या संघाबरोबर खेळणार आहे. मग त्यावेळेला माझ्या मोठ्या भावांची नावं त्यामुळे येत असायची. माझे मोठे भाऊ काशीनाथ शिंदे, हनुमान शिंदे ते चांगल्या प्रमाणात कबड्डी खेळत होते, त्यामुळे त्यांची नाव त्या अनाऊन्सर करायचं आणि त्या लाऊडस्पीकरवर येत राहायची. मग माझ्या मनात असं कुठंतरी वाटायचं की त्यामुळे त्यांना ती इज्जत मिळत होती गावामध्ये की त्या भागामध्ये 10 गावामध्ये. तेव्हा असं वाटायचं की आपलंही नाव कुठंतरी असं व्हायला पाहिजे म्हणून आम्ही त्या ह्याने खेळ की आपण कबड्डी खेळत राहिलो आणि असं करत 5वीपर्यंत मी ओळी या ठिकाणी का असं. त्यानंतर शिक्षणासाठी शेवटी काय असतं, किती झालं तरी गावातलं असलं की गावात अजूनही मला आठवतं आहे की त्यावेळी माझी आई मला म्हणायची की तुझं खेळून पोट भरणार नाही, तू शिक्षण कर, शिक्षणानं तुझं पोट भरेल. त्यामध्ये खेळाला त्यावेळेला एवढं महत्त्व गावात दिलं जात नव्हतं किंवा आईवडिलांना एक वाटायचं की खेळात, आणि त्यावेळेला खरं साहजिकच होतं की खेळामुळे काहीतरी मिळेल असं कुणाला अपेक्षा नव्हती. त्यामुळे तू खेळू नको, तू आपला अभ्यास कर आणि त्या याच्यासाठी मला पुण्याला पाठवलं. मोठा भाऊ माझा पुण्याला असतो, टेल्कोला कामाला होता आणि तो मग त्याच्याकडे मी शिक्षणासाठी आलो आणि मग तिथे मी कबड्डीची सुरुवात खऱ्या अर्थाने सुरू केली. तेव्हा मला वाटतं माझ्या मते 75-76चा काळ असेल तेव्हा मी पुण्यात आलो आणि नेताजी सुभाषचंद्र विद्यालय येरवडा म्हणून आहे, तिथे आम्ही सुरुवात केली, शिक्षणाला सुरुवात केली. आणि त्यावेळेला कबड्डी हे पुण्यामध्ये फार मोठं कबड्डीचं प्रस्थ होतं आणि शांताराम जाधव म्हणून एक अतिशय प्रख्यात असे खेळाडू, त्यावेळेचे तुम्ही म्हटलं सचिन तेंडुलकर तर वावगं ठरणार नाही असं ते नाव होतं. कारण त्या माणसाला तो माणूस कुठेही गेला तर त्यामध्ये अशी गर्दी व्हायची बघायला आणि ते नाव समोर ठेवून माझं एकलव्यासारखं झालं होतं की शांताराम जाधव एक आदर्श आपल्यासमोर आणि तो कसा काय करतो, काय खेळतो. मग आपण कसं आहे, जेव्हा आपण एका माणसाला आदर्श ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण घुसत जातो की तो माणूस काय करतो. नुसतंच क्रीडा तर मी बोलत नाही, खेळ असो, कला असो, सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, जेव्हा आपण काहीतरी प्रगती करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये जातो, घुसतो, तो माणूस काय करतो,
मग माझ्या दृष्टीने खेळाचं होतं. मग कबड्डीत शांताराम जाधव, मग तो काय करतो, कुठे व्यायाम करतो, त्याची प्रॅक्टिस कशी चालते, त्याची दैनंदिनी काय असते, मी त्यामध्ये घुसत गेलो. आणि मग त्याच्यानंतर ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि मी सोकॉल त्या जे टायमाला राहत होतो, विश्रांतवाडी एरिया होता, त्यावेळेला तो ग्रामीण भाग म्हणून ओळखला जायचा. मग तिथे कबड्डीचा संघ एक होता. आणि त्या कबड्डी संघामध्ये असंच सांगतो मी तुम्हाला की ते 10 भाऊ होते सख्खे, मावळींकर म्हणून. आणि त्या 10 भावांचं तो एक संघ होता. जेव्हा मी जायच्या आधी ते 7 सख्खे भाऊ कबड्डी खेळायचे आणि ते अमरज्योत क्रीडा मंडळ म्हणून ते कबड्डी खेळायचे. त्यानंतर मी गेलो आणि मग ते 6 आणि आम्ही 7 असं कबड्डीची तिथून सुरुवात केली. आणि मग ती कबड्डीची सुरुवात करता करता मी वाडिया कॉलेजमध्ये आलो. वाडिया कॉलेजमध्ये कबड्डी खेळायला सुरुवात केली. 1982-83चा काळ असेल तेव्हा मी वाडिया कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तिथे कबड्डी सुरुवात केली. पण काय असतं, कुठल्याही खेळामध्ये गॉडफादर लागतो तुम्हाला. आणि आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे आणि तसं कोणाची ओळख नसल्यामुळं तसा गॉडफादर नव्हता. पण मनात मी एक इच्छा ठेवली होती की मला व्हायचं आहे शांताराम जाधवसारखं खेळायचं आणि त्याच्यासारखं नाव कमवायचं आहे. मला माझ्या महाराष्ट्रासाठी खेळायचं आहे, मला माझ्या जिल्ह्यासाठी खेळायचं आणि मला माझ्या भारतासाठी खेळायचं. पण सुरुवात मला असं होतं की मला पहिल्यांदा माझ्या युनिव्हर्सिटी आणि जिल्ह्यासाठी मला खेळायचं आहे. त्यामुळे मी त्याच दृष्टीने प्रयत्न करत गेलो, प्रॅक्टिस करत गेलो. कॉलेजच्या इंटर कॉलेजेस टुर्नामेंट होत होत्या, त्या खेळत गेलो. आणि त्या खेळत असताना सिलेक्शन व्हायचं नाही. बऱ्याच वेळा सिलेक्शन चांगला खेळायचो, ब्रेक खेळतो सिलेक्शन व्हायचं नाही, डिसमूड व्हायचो, हिरमुसला जायचो. मग परत त्याच जोमाने उठायचो की नाही, आपलं जिद्द म्हणजे आपण करायला पाहिजे, आपण आता एकदा घेतलेलं आहे ते टास्क तो पूर्ण करायचं आहे. मग त्याप्रमाणे परत प्रॅक्टिस करायची. पण एक वेळ तर अशी आली की मी एका युनिव्हर्सिटी सिलेक्शन टुर्नामेंटचा बेस्ट प्लेअर घेतलेला असूनसुद्धा माझं 20मध्ये सिलेक्शन झालं. तेव्हा कुठेतरी मनात वाटलं की आपण कबड्डी आता सोडून द्यावं. कारण एवढं करून जेव्हा सिलेक्शन टुर्नामेंटचा आपण जेव्हा बेस्ट प्लेअर म्हणून घेतो आणि आपलं नाव सिलेक्ट होत नाही, मग तेव्हा कुठेतरी मोडं. पण त्यावेळेला मला एक माणूस जो देवासारखा, मी अजूनही त्या माणसाचं नेहमी आठवण काढत असतो, एक दिवेकर म्हणून एक येणारा बघायला प्रेक्षक म्हणून आले. तेव्हा मी असा बसलो होतो, डोळ्यातून पाणी येत होतं. तेव्हा ते आले, माझ्या पाठीवर हात टाकला आणि ते म्हटले, बेटा तू मला ओळखत नाहीत, पण मी प्रत्येक मॅच तुझी बघत आलेला आहे आणि ह्याचा जर कोण मानकरी असेल हा तूच आहेस आणि तुझं फ्युचर फार ब्राईट आहे. तू डिसमूड होऊ नको, हिरमुसला होऊ नको, तू परत जोमाने ये. आणि त्यावेळेला त्याने एक मला लेटर दिले. ते लेटर माझ्याकडे आहे, तुम्हाला मी दाखवेन, हाताने लिहिलेलं लेटर की, आणि ते मला ते उमेद देऊन गेलं. आणि मग परत, आणि त्यावेळेला मी पुणे जिल्ह्यामध्ये, सोबत पुणे जिल्हा त्यावेळेचा म्हणजे अशोक कोंढरे, किरण बोसेकर ते नावाजलेले खेळाडू असायचे, त्यामध्ये मी सिलेक्ट झालो पुणे जिल्ह्यामध्ये. पण युनिव्हर्सिटी सिलेक्ट नव्हतं झालं. म्हणजे एवढा अन्याय सहन करत करत मी ती पातळी घातली. आणि मग मी पुणे जिल्ह्याला खेळलो. मग 85, 86, 87 नंतर मी पहिल्यांदा पुणे जिल्ह्याला सिलेक्ट झालो 86, 87ला. त्याच वर्षी 87ला मी महाराष्ट्राला सिलेक्ट झालो. त्याच वर्षी मी नॅशनल खेळून परत इंडियाला सुद्धा प्रोबेबलमध्ये निवड झाली. आणि मग त्यानंतर मी 89ला पहिली साऊथ एशियन गेम्स ही पाकिस्तानमध्ये खेळलो. आणि नंतर त्याच वेळेला 90ची एशियन चॅम्पियनशिप होती, कलकत्त्याला झाली, ती पण खेळलो. आणि 1990ला एशियन गेम्स जे बीजिंग येथे झाले तेही खेळलो. आणि मग ते टुर्नामेंट चालू 1994चा हिरोशिमा एशियन गेम्स असे खेळत गेलो. आणि असा माझा प्रवास चालू झाला. पहिले गुरु म्हणण्यापेक्षा माझ्या घरातच भाऊ खेळत होते, त्यामुळे माझे मोठे 2 भाऊ आहेत, काशीनाथ शिंदे आणि हनुमान शिंदे. हनुमान शिंदे मी म्हणेन की त्याला बघून आणि त्याचं मार्गदर्शनाखाली मी खेळ चालू केला. म्हणून पुण्याला पण आम्ही गेलो तेव्हा दोन्ही भाऊ मोठ्या भावाकडे गेलो, त्याच्याच मार्गदर्शनाखाली मी चालू होतो. तर प्रथम गुरु म्हटण्यापेक्षा त्याचा एक आदर्श घेऊन मी चाललो. आणि गुरु म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलं एकलव्यासारखं माझं होतं. मला गुरु असा कोण नव्हतं, पण मी शांताराम जाधव हे माझे गुरु आहेत हे ठरवून मी एक चालत गेलो. आणि खऱ्या अर्थाने त्यांचं मला म्हणजे गुरु म्हणून जे एक मिळालं त्यांच्या, जेव्हा मी बँकेमध्ये 1986ला लागलो त्यावेळेला बँकेमध्ये स्वतः बँकेत होते आणि त्यांनी खेळ सोडला होता. आणि जेव्हा मी जॉईन केलं त्यानंतर त्यांनी परत खेळायला सुरुवात केली. आणि ती 3 वर्ष मी जे बँकेत होतो 86 ते 89 ह्या काळामध्ये मी त्यांच्या हातात गेलो. आणि मग मला तंत्रशुद्ध कसं आज खेळावंचं असतं किंवा समोरच्या टीम कशी आहे आणि त्यानंतर आपण कसं खेळायचं असतं
कमकुवत टीम असेल तर कसं खेळायचं, स्ट्रॉंग टीम असेल तर कसं खेळायचं, किंवा म्हणजे ते सगळे ते बारकावे जे आहेत ते त्यांनी मला मग 87 ते 89च्या त्या 3 वर्षामध्ये दिले. पण माझं गुरु म्हटलं तर ते आणि मावळींकर बंधू जे मी त्यांच्या ज्या क्लबमध्ये खेळतो ते आहे. म्हणजे सुरुवातीला माझे बंधू त्यांचा आदर्श घेऊन मी पुढे पुढे खेळत गेलो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण केलं. त्यानंतर ते मावळींकर पण आणि खऱ्या अर्थाने गुरु ज्यांच्या खाली मला शिक्षण आणि हे तंत्रज्ञान शिक्षण म्हणजे शांताराम जाधव. पुण्यामध्ये अजूनही वन डे मॅचेस भरपूर होतात आणि वन डे मॅचेस ज्या आम्ही आमचा संघ खेळत होता, मला अजूनही ते आठवते की म्हणजे पहिल्या जिल्हा लेवलच्या टुर्नामेंटला जे बक्षीस मला मिळालं ते शर्टचं पीस होतं. आणि दुसरं बक्षीस जे मला मिळालं होतं ती न्यायदेवता असते, ती न्यायदेवता मिळाली. इथून माझी सुरुवात झाली. आणि मग मी म्हणजे कबड्डीत जी पहिली गाडी कबड्डीला जी इंट्रोड्यूस झाली, बेस्ट प्लेअर म्हणून पहिली गाडी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ऑल इंडिया टुर्नामेंट घेतली होती. आणि तिथं सर्वात मोठी जी बक्षीस मला, जी गाडीची सुरुवात जी तिथून झाली, ती गाडीचं पहिलं बक्षीस मला 1987 साली पिंपरी चिंचवडच्या टुर्नामेंटमध्ये. मी तसा ऑलराऊंडर आहे. क्लबमध्ये मी दोन्ही एक लेफ्ट कॉर्नर आणि रेडर असा खेळत होतो. पण मी जिल्ह्यामध्ये किंवा नॅशनल किंवा इंडियासाठी जेव्हा रिप्रेझेंट करत होतो तेव्हा मी राईट रेडर म्हणून खेळत होतो. पण नंतर मी दोन्ही बाजूच्या एंट्र्या कला अवगत केली आणि मी बोथ साईड रेडर म्हणून खेळायला लागलो. पुणे जिल्हा आणि मुंबई जिल्ह्याची मॅच चालू होती. सिलेक्शन टुर्नामेंट महाराष्ट्राचं वडाळ्याला चालू होतं आणि त्यावेळेला मुंबई जिल्ह्याचं जवळजवळ 9चं लीड आमच्याकडे होतं आणि शेवटची 5 मिनटं काहीतरी उरली आणि त्यातमध्ये मी परत बाहेर बसलो. जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त स्टेडियम निघून गेलो प्रेक्षक की आता पुणे जिल्हा हरली, शेवटची 4-5 मिनटं राहिलेली आहेत आणि 9चं लीड आहे आणि अशोक शिंदे बाहेर. आणि त्यानंतर मी फक्त आमच्या कॅप्टनला, त्यावेळेला शंकर काटे कॅप्टन होते, त्याने म्हटलं मला फक्त 1 पॉईंट काढ, आपण एक लास्ट प्रयत्न करूया. त्याने 1 पॉईंट काढून आणला. त्यानंतर मी परत आतमध्ये गेलो आणि ती मॅच आम्ही 9चं पॉईंट काढून 2 पॉईंटनी आम्ही जिंकलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा पेपरला आलं त्या प्रेक्षकांना त्याचा विश्वासच बसणं, त्यांना वाटत होतं की प्रिंटिंग मिस्टेक असावी. ती एक माझ्या मनात लक्षात आणण्यासारखी मॅच आहे. दुसरी मॅच आम्ही एअर इंडियाकडून खेळत होतो. त्या एअर इंडिया आणि सदर्न रेल्वे त्यावेळेची सुब्रमण्यम आणि ती फार स्ट्रॉंग ती त्या मॅचबरोबर त्यांच्याबरोबर मॅच चालू होती. शेवटची रेड माझी होती, आणि ते 2 पॉईंटनी लीड होते. त्यांनी जरी मला 1 पॉईंट जरी दिला असतं तरी ते जिंकत होते. त्या शेवटच्या रेडला मी 3 पॉईंट काढले आणि ती ऑल इंडियाची आम्ही फायनल मारली. आणि ह्याच्यापेक्षा जास्त अविस्मरणीय मी कधीच विसरू शकत नाही. आजही त्या मॅचचं जेव्हा डोळ्यासमोर येते ते अजूनही अंगावर काटा येतो. ती मॅच म्हणजे इंडिया पाकिस्तान, जी 1994 एशियन गेम्सला हिरोशिमाला चालू होती. प्रेक्षक म्हणजे पाकिस्तानचे सुद्धा सगळे प्लेयर, हॉकीपासून ॲथलेटिक्सपासून सगळे त्यांना चेअरअप करायला आलेले. आपल्या साईडला पण सगळे हॉकीपासून सगळे प्लेयर्स आपल्यासाठी पण चेअर्स करायला. आणि मॅच चालू झाली आणि मॅच असंच काटा मॅच चालू होती. थोडंसं आमचं कॅप्टन आहे त्यावेळेला, कॅप्टन राजरत्नम होते. हिंदी येत नव्हतं, इंग्लिश येत नव्हतं, थोडंसं कम्युनिकेशनचा गॅप चालू होता आणि मॅच बरोबर खेळवली जात नव्हती. त्यामुळे मॅच ती काटा चालूच होती. आणि मग त्यामध्ये अंपायरचं डिसिजन काहीतरी रॉंग झालं आणि मग ती मॅच थोडा वेळ थांबली. त्यानंतर बरीच थांबत गेली आणि 20 मिनटं झाली. मग ते वातावरण एकदम तापलेलं होतं. मग कबड्डीच्या नियमाप्रमाणे 20 मिनटापेक्षा जास्त झाली की ती मॅच परत खेळवली जाते. मग ती मॅच 20 मिनटं झाल्यानंतर थांबवली. ती मॅच म्हटली की पुढच्या दिवशी आपण परत दुसऱ्या दिवशी खेळूया. आम्ही परत आमच्या रूम्सवर आलो. पहिल्यांदा मी बघितलं की चीफ डिमिशनपासून सगळेजण त्यावेळेला आमच्या त्या रूम्सवर आले तिथे आणि त्यांनी एक मिटिंग घेतली. आणि ते मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की तेव्हा मला अजूनही आठवतं की मुकुल वासनिक चीफ डिमिशन त्यावेळेला मंत्री होते, ते पण स्वतः त्यावेळेला त्या. आणि त्यांनी स्वतः विचारले की काय चाललं आहे, म्हणजे आपल्याला ज्यांच्याकडून आशा आहे ही कबड्डीची मॅच आणि कबड्डी आणि त्यातून आपल्याला मेडल मिळायलाच पाहिजे. तिथं जर असं होत असेल तर ते सगळेच थोडेसे मनातून कुठेतरी असे घाबरल्यासारखे. एक मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की काय होतं आहे की मॅच का प्रॉब्लेम चालला आहे. आमचे तेव्हा योगायोगाने कर्णधार
शांताराम जाधव आपले कोच शांताराम जाधवच होते. आणि मग आम्ही मिटिंग झाली आणि मग आम्ही थोडं सांगितलं की कम्युनिकेशन गॅप होते आमचा आणि कॅप्टनमध्ये, मॅच खेळवायला बरोबर खेळवली जात नाही. त्यानंतर आमची टीम मिटिंग झाली. मिटिंगमध्ये शांताराम जाधव कोच होते. त्यांनी सांगितलं की उद्याची मॅच असं तू कंट्रोल करायची आणि मॅच आपल्याला जिंकायची. त्यानंतर मग मी माझी मिटिंग घेतली टीमची आणि त्यांना मी सांगितलं की बाबा मी सांगेल जोपर्यंत आपण एक प्लॅन बनवून खेळूया. मीच मारणार, तुम्ही कुणीही गेलं तरी क्रॉस करायची आणि परत यायचं. जरी तुम्हाला जवळ दिसत जरी असलं तरी ते तुम्ही मारायचं नाही. मी आऊट झालो की मग दुसरा रेडर आहे तीरथराज त्यांनी प्रयत्न करायचे. अशा आम्ही हे केलं आणि दुसऱ्या दिवशी परत तिथे मग तेवढाच सपोर्ट, तेवढेच इकडं पब्लिकमध्ये थोडंसं वातावरण तापलेलं असायचं. मग तिथं त्यांनी मिलिटरी आणून थांबवल्या. म्हणजे एवढं वातावरण बाहेर एकदम टेन्स वातावरण, घोषणाबाजी चालू होती, तिकडूनही चालू होती, इकडूनही चालू होती. प्लेयर पण थोडेसे आमच्या दबावाखाली होते आणि ती मॅच आम्ही खेळलो आणि मॅच आम्ही सांगितल्याप्रमाणे खेळून आम्ही ती मॅच वन साईड आम्ही त्यावेळेला मारली आणि ती मॅच जी जिंकलो, त्या जिंकल्यानंतर जो आनंद झाला तो आनंद मी कधी कसं व्यक्तच करू शकत नाही. तो एक फार अविस्मरणीय प्रसंग अजूनही माझ्या मनात. प्लेयर सक्सेसफुल हा पूर्ण सक्सेसफुल कधी कारण नेहमी शिकतच असतो प्लेयर. पण माझ्या दृष्टीने जेव्हा कबड्डीत नाव व्हायला लागलं त्याचा अनुभव म्हणजे मी जेव्हा पुणे जिल्ह्यातून टुर्नामेंट खेळत गेलो आणि मग त्यावेळेला जेव्हा पुणे जिल्ह्यातून टुर्नामेंट खेळल्यानंतर जेव्हा बक्षीस मिळत होतं, जेव्हा मी 10 टुर्नामेंट खेळलो त्याच्यामध्ये 8 किंवा 9 टुर्नामेंट मला बेस्ट प्लेअर मिळत होते आणि मग ते आल्यानंतर ज्या ठिकाणी मी खेळत होतो त्या ठिकाणी बोर्ड लावले जायचे, त्याच्यावर नेहमी लिहिलं जायचं आणि त्यावेळेला जेव्हा नाव असायचं तेव्हा प्रत्येक मग तिथले पब्लिक सगळं म्हणायला लागलं की प्रत्येक वेळेला जेव्हा येतो तेव्हा तुलाच चांगल्या उत्कृष्ट खेळाडू म्हणून मान मिळतो का उत्कृष्ट खेळाडू, त्यामुळे तू आता मोठा प्लेअर झालेला आहे. पण मला तोपर्यंत मी मोठा प्लेअर झालो असं वाटत नव्हतं. मला वाटत होतं मी जेव्हा माझ्या कंट्रीसाठी मी खेळेन, जेव्हा मी कंट्रीसाठी खेळून कंट्रीला जेव्हा गोल्ड मेडल किंवा कप आणून देईन तेव्हा मी पूर्ण प्लेअर झालो असं मला वाटतं. तेव्हा मी तिथून माझी सुरुवात झाली. मग जिल्हा, मग महाराष्ट्र, मग इंडियामध्ये खेळा आणि जेव्हा मी एशियन गेम्समध्ये खेळलो आणि जेव्हा गोल्ड मेडल आलं तेव्हा मला वाटलं की मी काहीतरी देशासाठी केलं आणि मी माझ्यामध्ये काहीतरी आहे त्यामुळे मी इथपर्यंत खेळून तेव्हा मला वाटायला लागलं की मी आता एक मोठा खेळाडू झालेलो आहे. आणि त्यानंतर मग मोठे शांताराम जाधवसारखे जे मोठे खेळाडू आहेत ते मग मला त्याप्रमाणे वागवायला लागले, त्याप्रमाणे इज्जत द्यायला लागले. मग तेव्हा कुठेतरी फील व्हायला लागलं खरंच आपण काहीतरी खेळतो आणि म्हणूनच आपल्याला हे मानलं. सुरुवात मी अमरज्योत क्रीडा मंडळ विश्रांतवाडीपासून सुरुवात केली असं मी तुम्हाला बोललो की ते भाऊच खेळायचे आणि आम्ही खेळायचो. तिथून मी सुरुवात केली. जिल्हा लेवलला खेळत गेलो. जिल्हा लेवलला खेळल्यानंतर मग त्यावेळेला नोकरीला स्कोप भरपूर होता. तेव्हा मला महिंद्रातून विचारलं गेलं, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सगळ्या बँकेतून, इन्कम टॅक्स सगळीकडून विचारणा करण्यात आली. पण माझं एक उद्दिष्ट होतं की माझा गुरु ज्या ठिकाणी आहे तिथून जर मला खेळायला मिळालं तर मला अजून काहीतरी शिकता येईल. म्हणून महिंद्रासारखी त्यावेळेलाच महिंद्रात मला 3,000 रुपये पगार देत होते. 87ची बात, 86-87ची गोष्ट. तेव्हा बँकेत पगार होता 1200. तेव्हा मला महिंद्राने 3,000ची नोकरी देत होते. पण तेव्हा मी ती नाकारली कारण मला शिकायचं होतं आणि माझ्या गुरुच्या इथं मला शिकायला गेलो तर मला भरपूर काही शिकता येईल म्हणून मी बँक जॉईन केली. आणि मग बँकेत मी 3 वर्ष खेळलो. इंटर बँक खेळलो, बँकेला फायनल मारून गेल्या, ऑल इंडिया भरपूर मारला आणि त्यानंतर एअर इंडियाने मला विचारणा केली. मग एअर इंडियाने विचारणा केल्यानंतर त्यावेळेला मग मला असं वाटलं, तेव्हा मी गुरूंना पण विचारलं की बाबा शांताराम जाधवना की मला असं विचारणं आलेलं. तेव्हा ते म्हटले आता तू पूर्ण खेळाडू झालेला आहे, तू आता कुठेही गेलास तरी तू लपून राहणार नाही, तू तुझं स्किल दाखवशील. त्यामुळे तू आता त्यावेळेला असं बोललं जायचं की मुंबईत खेळाडू आला बाहेरचा की त्याला जास्त टिकू देत नाहीत किंवा तो जास्त वेळ खेळू शकत नाही. तेव्हा माझ्या गुरुनी मला सांगितलं की तू कुठेही गेलास जगाच्या कोपऱ्यात तरी तू खेळशील कारण तुझ्याकडे स्किल आहे. जे स्किलफुल खेळाडू असतात ते लपले जात नाहीत आणि तुझ्याकडे पूर्ण स्किल आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः मला प्रयत्न करून तिथून रिलीज लेटर देऊन मी एअर इंडियामध्ये आलो. आणि एअर इंडियामध्ये आल्यानंतर मग मी 2 एशियन गेम्स आणि ते सगळं खेळलो. आणि एअर इंडियासाठी भरपूर मी ऑल इंडिया खेळलो आणि भरपूर टुर्नामेंट आम्ही लंडनमध्ये गेलो. तिथेही लंडनमध्ये सुद्धा आम्ही पाकिस्तान एअरलाईनला आम्ही हरवलं. अशात मग त्यानंतर मी एअर इंडियासाठी खेळत गेलो आणि मग तिथूनच मी रिटायरमेंट. कबड्डीचं आता तुम्ही बघितलं, कबड्डी हा खेळ फार आता मोठा झालेला आहे. प्रो कबड्डी तुम्ही बघताय, त्या प्रो कबड्डीचा जे प्रसार चाललेला आहे
त्यामुळे आता मला वाटतं कबड्डी हे मी नवीन खरं तर यंगस्टरना सांगू इच्छितो की कबड्डी हे एक आता करिअर म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे की आपला खेळाडू 93 लॅक्समध्ये गेलेला. सुरुवात झाली 12.5 लाखाला आपल्या खेळाडू, सगळ्यात हायस्ट खेळाडू. आता तो 93 लॅक्सपर्यंत गेलेला. हा आता 5वा सीझन आहे. आता कबड्डी अशीच वाढत जाणार आहे. त्यामुळे कबड्डीकडं एक करिअर म्हणून बघायलाच पाहिजे. पण नुसतं बघून किंवा तिकडे पैसे आहेत ते बघून तुम्हाला त्याच्यात सक्सेस होता येणार नाही. त्यात तुम्हाला फोकस ठेवायला लागणार की मला एक टार्गेट बनवून खेळायला लागणार आहे की मला हे तर इथपर्यंत जायचं आहे. मग इथपर्यंत जायचं आहे, मग त्यासाठी काय करायला पाहिजे? मग मेहनत करायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे. मग ती प्रॅक्टिस कशा प्रकारे करायला पाहिजे, मग त्याच्यासाठी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे यंगस्टरनी, जे सिनियर खेळाडू आहेत. की आमचं पण त्याचं कर्तव्य आहे की त्यांना ते आल्यानंतर त्यांना शिकवणं किंवा ते करणं. ह्याच्यात मला वाटतं असोसिएशनचा पण फार मोठा रोल आहे. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशननी पण त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि जसे आमच्यासारखे जे मोठे खेळाडू आहेत त्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व केलं पाहिजे. त्यांच्यावर जबाबदारी दिली पाहिजे की तुम्ही ह्या एका जिल्ह्याची जबाबदारी देऊन की हा जिल्हा तुम्ही घ्या. जास्त वेळ आम्ही देऊ शकत नाही, पण त्याच्यावर एक असिस्टंट कोच देऊन त्यांच्यावरती जबाबदारी टाकून मग आम्हाला आमच्या टायमानुसार येऊन तिथं त्यांना मार्गदर्शन करण्याची अशा एक काहीतरी स्कीम आणून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आम्हाला पण केलं पाहिजे. हे महाराष्ट्र असोसिएशन त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. यंगस्टरनी पण स्वतःहून यायला पाहिजे, पुढे प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्याच्यासाठी सॅक्रिफाईस फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला जर कुठलं टार्गेट अचीव करायचं असेल त्यामध्ये अप्स अँड डाऊन्स येत असतात. त्याच्यात डिमोरलाइज न होता त्यातून आपण कसं बाहेर पडायला पाहिजे हे सगळं त्यांनी लक्षात घेऊन जर त्याच्यामध्ये जर उतरले तर मला वाटतं कबड्डी एक मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात ते त्यांचं करिअर त्या कबड्डीच्या मार्ग करू शकतात. खरं मातीतली कबड्डी आणि मॅटची कबड्डी मला जास्त फरक त्याच्यामध्ये वाटत नाही. मातीतली कबड्डीमध्ये स्किलफुल होती असे म्हणतात, याच्यावर स्किलफुल होते, मॅटवर स्किलफुल होते. माझ्या मते मी कोचिंग करतो, गेली 3 वर्ष मी याच्याशी संलग्न आहे प्रो कबड्डीची. मला वाटतं हा प्रॅक्टिसचा परिणाम आहे. ग्राउंडवर आपण सतत प्रॅक्टिस करत आलो त्यामुळे ते वाटत होतं की ह्याच्यामध्ये आपल्याला स्किल वापरता येतं. पण आता जेव्हा आपण आलो तर मॅटवर पण तुम्ही प्रॅक्टिस केलीत की तो स्किल तुम्ही अप्लाय करू शकता. थोडीशी मेहनत घ्यावी लागते. कसं अप्लाय करायचं ते मातीमध्ये तुम्ही कसं पाय ठेवलात की तो घसरत होता, ह्याच्यामध्ये मॅटवर पाय घसरत नाही. मग तो तुम्हाला उचलून टाकावा लागतो. समजा तुम्हाला बैठी मारायची असेल तर पहिली मातीत तुम्ही नुसतं असं स्लिप केली की ती पुढपर्यंत जात होती, पण आता ही नाही, तुम्हाला उचलून टाकावी लागते. ह्याच्या मातीमध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक आहे की स्टॅमिना आणि फिटनेसचा फरक आहे. मातीमध्ये थोड्याशा 60% फिटनेसमध्ये किंवा 70% फिटनेसमध्ये तुम्ही खेळू शकत होता, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला 100% फिटनेस आहे. कारण त्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला पाय असा उचलून टाकावा लागतो. तर कुठली हे करायचं असेल तर मेहनत घ्यावी लागते. आणि फक्त ह्याच्यामध्ये फरक आहे माती आणि मॅटमध्ये. इंजुरीचा जास्त फरक आहे. मातीमध्ये इंजुरी फार कमी होत होती, मॅटमध्ये इंजुरी वाढते. त्याचं कारण असं आहे की मॅटमध्ये तुम्ही जेव्हा स्टेपिंग टाकता, जेव्हा ज्या स्टेपिंगला तुमचा पाय पडतो तो पाय पुढं घसरत नाही, तो तिथंच थांबतो. पण तुमचं वरचं वेट आहे ते बघते पुढे जातं. मातीमध्ये कसं होतं, तुमचा पाय पडल्यानंतर जसं वेट जाईल तसं पाय पण पुढे घसरत होत होता, त्यामुळे इंजुरी कमी होत होती. पण मातीमध्ये त्यामुळे ती इंजुरी जास्त होते. पण मला वाटतं मॅटवर आल्यामुळेच ही कबड्डी एवढ्या लेवलला गेलेली आहे. कारण बाहेरचे देश हे मातीवर खेळण्यापेक्षा मॅटवर खेळणं प्रेफर करतात. आणि तुम्हाला कबड्डी वाढवायची असेल तर कुठेतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. जसं तुम्ही हॉकीमध्ये केलं तसं कबड्डीत पण. म्हणून कबड्डी मॅटवर आली म्हणूनच मी म्हणेन की ती इथपर्यंत पोहोचली. आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला बदलायला पाहिजे. मग बदलायला पाहिजे तर मग त्याच्यामध्ये काय लागतं कबड्डीसाठी, त्या फिटनेससाठी. मग त्या फिटनेससाठी आपल्याला फिटनेस करायला पाहिजे. आता त्या लेवलला पोचायचं असेल तर आपलं नॉलेज कमी असतं, मग आपल्याला त्यासाठी ट्रेनर ठेवायला पाहिजे, आपल्याला डायटिशियन ठेवायला पाहिजे. हे पर्यायाने त्याला आलं. मग तुम्हाला त्या लेवलला खेळायचं असेल आणि त्या ह्याने खेळायचं असेल तर हे सगळं तुम्हाला करणं जरुरीचं आहे. तर मला वाटतं माती आणि मॅट फक्त हा प्रॅक्टिसचा परिणाम आहे. प्रॅक्टिस एखादी सवय झाली की ती होऊ शकते. फक्त फिटनेस तुम्हाला इथे लागते. त्या फिटनेससाठी आणि याच्यासाठी तुम्हाला ती तयारी केली पाहिजे. तर मातीवर इंजुरी कमी होते आणि मॅटवर इंजुरी जास्त होते. त्याचे कारण पण तशीच आहे. कारण मातीवरती जसं आपण स्टेपिंग टाकतो त्याप्रमाणे वरची बॉडी पण मुवमेंट होते. मॅटवरती तुम्ही जशी स्टेपिंग टाकलं की ती पाय तिथेच राहतो आणि वरची बॉडीची मुवमेंट पुढे जाते. त्यामुळे पायाच्या ज्या इंजुरी आहेत, अँकल इंजुरी किंवा नी इंजुरी, ती त्यामुळे होते. आता तुम्ही जे प्रो कबड्डी बघताय आणि त्यामध्ये जे
सो कॉल्ड आता जे नावाजलेले खेळाडू मग अनुप कुमार असेल, राहुल चौधरी असेल, संदीप नरवाल असेल, अजय ठाकूर किंवा दीपक हुडा, तुम्हाला आश्चर्य वाटेल हे सगळे खेळाडू एअर इंडियामध्ये माझ्या हाताखाली खेळून गेलेले. अनुप कुमार तर आमच्याकडे परमनंटच होता, त्यानंतर आता त्यानं सोडून गेलेलं आहे. राहुल चौधरी अजूनही आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टवर खेळतो आहे. दीपक हुडा अजूनही आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टवर खेळतो आहे. संदीप हुडा आमच्याकडे होता, तो सोडून गेला. मनजित चिल्लर एअर इंडियामध्ये होता, तोही 2 वर्ष घेऊन सोडून गेला. त्यामुळे हे जे खेळाडू आहेत त्यांचे मी जवळून ह्यांना पाहिलेलं आहे, यांची मेंटॅलिटी पाहिलेली आहे. डेडिकेटेड खेळाडू आहेत, सगळेच डेडिकेटेड खेळाडू आहेत, एक फोकस ठेवून खेळणारे खेळाडू आहेत. आणि व्यायाम किंवा त्या मी म्हणत जे सो कॉल्ड प्रोफेशनलिझम जे पाहिजे ते जी मी आता नावं घेतली त्यांच्यामध्ये तो प्रोफेशनलिझम पहिल्यापासूनच कमी प्रमाणात होता, तो आता जास्त प्रमाणात आलेला आहे. प्रत्येकाची स्किल वेगवेगळे आहेत. अनुप कुमार फार शांत डोक्याने खेळतो, मॅचचं सिच्युएशन बघून खेळतो. राहुल चौधरी आहे, तो कधीच सिच्युएशन बघून खेळत नाही, पण तो खेळतच असतो. मग त्याला तुमच्याकडे 50चं लीड असू द्या किंवा 50चं लीड नसू द्या, समोरच्या टीमकडे असू द्या, तो 30 रेट टाकत राहणार. दीपक हुडा आहे, त्याचं स्किल वेगळं आहे. त्यानंतर संदीप नरवाल आहे, तो बोथ साईड खेळाडू आहे, फार खुनशी खेळाडू आहे. त्याला भीती नावाची चीजच नाही. तो जेव्हा ग्राउंड उतरतो त्याला वाटतं मीच पाचशे समोर माझ्या, ते एक ॲटिट्यूड आहे. त्यामुळे त्यांचे वेगवेगळ्यांचे वेगवेगळे स्किल आहेत आणि हे प्रोफेशनलिझम ह्या प्लेअरमध्ये आले. तर अजूनही त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. माझ्याकडे आता पुणेरी पलटणमध्ये अजय ठाकूर होते, मनजित होता किंवा हे सगळे जी नावं घेतलेली, अनुप सोडलं तर सगळे माझ्याकडे होते. त्यानंतर आता राहुल संदीप नरवाल, धरमनाथ चेरलांसन, गिरीश नाग पण एअर इंडियाचाच होता. तेव्हा मोस्टली हे एअर इंडियातलेच प्लेयर जिकडे तिकडे आहेत. आणि आता माझ्याकडं वेल बॅलन्स टीम आहे. दीपक मंडल आहे, गिरीश नाग, संदीप नरवाल, धरमनाथ चेरलांसन. आज तो जवळजवळ 40-41 वर्ष झाली. पण कसा प्रोफेशनलिझम असा वया प्लेयर कोणी शिकायला पाहिजे, त्या वयाप्रमाणे काय खावं, काय फिटनेस करावा, कशी प्रॅक्टिस करावी, हे पूर्ण त्याच्यामध्ये आता आहे. त्यामुळे तो अजूनही ह्या लेवलला सुद्धा तोच परफॉर्मन्स देतो. त्यामुळे हळूहळू आता प्रोफेशनलिझम ह्या खेळात आलेला आहे. मुलींच्या कबड्डीचं मला वाटतं ही मुलींची कबड्डी एकदा सुरू होऊन बंद पडायला नको आहे. ह्याचं कारण मला वाटतं असं आहे की थोडंसं त्याच्यामध्ये जे झटापटी किंवा जे स्किल किंवा ते अप्लाय करतात त्यामुळे एखादं एक्साइटमेंट होत नसेल. पण मला वाटतं त्यात त्यांचा दोष नाही आहे, कारण आता ग्राउंड मोठं झालेलं आहे. ज्या पुरुषांचंच ग्राउंड आहे तेच त्या ग्राउंडवर त्या खेळतात. त्याला खरं की ते त्यांचं ग्राउंड छोटं असतं, पण ही प्रॅक्टिस नसल्यामुळे ते तेवढं ते स्किल किंवा ते अप्लाय करू शकत नसतील किंवा तेवढं थ्रिल त्यात येत नसेल. मला वाटतं त्यात काहीतरी चेंजेस करून किंवा ह्याच ग्राउंडवर जर खेळायचं असतं तशी त्यांना प्रॅक्टिस करून किंवा नॅशनलमध्ये सुद्धा त्याच ग्राउंडवर खेळून त्यांच्यातून पण ती ह्या लेडीज कबड्डी ही चालू झाली पाहिजे. कारण मला वाटतं लेडीज जेवढे पुरुष कबड्डीला प्रेक्षक आहेत तेवढेच प्रेक्षक लेडीज कबड्डीला पण आहेत. त्यामुळे त्याच्यात काहीतरी थोडासा बदल करून ही लेडीज कबड्डी चालू ठेवली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. सध्याच्या म्हटलं तर आता अभिलाषा म्हात्रे आहे, ती स्नेहल शिंदे आहे, तेजस्विनी आहे, अशा खेळाडू आहेत. त्यानंतर ज्या जुन्या खेळाडू म्हटलं तर महाराष्ट्रात मला वाटतं कधी नव्हता. महाराष्ट्राचं कबड्डी म्हणजे कबड्डी हे माहेरघर आहे. म्हणजे महाराष्ट्राचे जुने प्लेयर तुम्ही जे मधु रोहणेपासून, मधु पाटीलपासून, सदा शेटेपासून, शांताराम जाधवपासून तुम्ही जर प्लेयर बघितले तर मला वाटतं कुठल्या म्हणजे इंडियामध्ये कुठेही भारतात तुम्ही गेलात तर ह्या लोकांची नावं अग्रणी आहेत. पण त्यांनी तेवढा काळ त्यावेळेला गाजवलेला आहे. आम्ही फक्त नावं ऐकलेली असायची आणि त्यांच्याशी कधी संबंध असा खेळताना बघण्याचा संबंध आलेला. अशोक कोंढरे किंवा शांताराम जाधव ह्यांना आम्ही खेळाचे खेळ बघितले. त्याप्रमाणे जेव्हा महिला खेळाडू होत्या माया आकरे, ग्रेटा डिसूजा, दाते भगिनी ह्यांची आम्ही नावं ऐकली. पण आम्ही खेळ बघितला मोहिनी चापेकर, आशा गायकवाड ह्यांचे जेव्हा खेळ बघितले पुरुषांसारखे कबड्डी खेळायचे तेव्हा आम्ही छोटे होतो. मला वाटतं 1980-82चा काळ असेल त्यावेळेला ह्या खेळत होत्या. तेव्हा आम्ही त्यांचा खेळ पाहायला जायचो. तेव्हा आशा गायकवाड असो किंवा मोहिनी चापेकर असो एक पुरुषांसारख्या खेळाडू कबड्डी एंट्री टाकत होत्या. हालाकी त्या पुरुषांमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करायच्या. आशा गायकवाड किंवा मोहिनी चापेकर राणा प्रतापमधून खेळल्या त्या पुरुषांमध्ये सुद्धा तो त्याची कंपॅरिझन जर आत्ता केली तर मला वाटतं आत्ताच्या मुलींच्या कबड्डीत त्यांच्या कबड्डी स्किलमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. त्यांना बघत आम्ही आलो. त्यानंतर आम्ही शांताराम जाधवचं तर असा किस्सा आहे असं की शांताराम जाधवची जर मॅच असेल पुणे जिल्ह्यामध्ये तेव्हा त्यावेळेला पाणी द्यायला बाहेर
आम्ही लहान लहान मुलांना बसवायचे त्यांना पाणी देण्यासाठी. तर त्यांची मॅच समजा ते महाराणा प्रतापमधून खेळत असायचे, त्यांची मॅच समजा जर संध्याकाळी 7 वाजता असेल तर आम्ही 5 वाजताच जाऊन तिथं बसायचो आणि ते पाणी त्यांच्या ग्राउंडचा पुकार बघितलं की पाणी द्यायला म्हणून त्यांच्या मागे जाऊन बसायचं की त्यांना आम्हाला जवळून त्यांचा खेळ बघता येईल. म्हणजे असे किस्से आहेत. मग तेव्हा आम्ही त्या पाणी द्यायच्या पाण्याने त्यांच्या मागे बसायचो, त्यांचं बोलणं ऐकायचो, स्ट्रॅटेजी कशी लावतात ते ऐकायचो, कसे एंट्री टाकतात, कसे खेळतात, असे आम्ही त्यांना बघत आलेलो आहे. मधू पाटलांचं नाव भरपूर ऐकलं होतं, भरपूर म्हणजे असे चेन लावतात, असा डोक्याचा खेळाडू होता, असं करतात. मग कधी आम्हाला बघण्याचं हे नव्हतं आलं. पण त्यांच्याशी एक किस्सा असा आहे माझे की मी जेव्हा पहिलं सिलेक्शन माझं जेव्हा महाराष्ट्राला झालं, सोलापूरमध्ये जी सिलेक्शन टुर्नामेंट 86-87ला, त्यावेळेला ते सिलेक्टर होते आणि त्यांनी मला त्यावेळेला पहिलं सिलेक्शन माझं त्यांनी केलं होतं. मला की म्हणजे तेव्हा माझं वजन फक्त 55 किलो होतं. जेव्हा मी पहिल्यांदा महाराष्ट्र सिलेक्ट झालो तेव्हा वजन फक्त 55 किलो होतं आणि माझ्याबरोबरचे जे खेळाडू राजू भावसर असतील, गणेश शेट्टी असतील, जेम्स परेरा असतील, हे सगळे 90 किलो 95 किलोचे खेळाडू आणि त्यावेळेला मी 55 खेळाडू आणि त्या माणसाने मला पहिलं सिलेक्ट केलं. पण त्यावेळेला मला माहिती आहे की जेव्हा सिलेक्शन ट्रायल प्रॅक्टिस चालू होती सिलेक्शनच्या फायनल सिलेक्शन, तेव्हा मधू पाटीलने एक रेड टाकून दाखवली आणि मला अजूनही आठवते की मी ह्या साईडला राजू भावसर होते, राजू भावसरच्या हाताला उभा होतो प्रॅक्टिसला, वामन खुरपेसमोर होतं आणि त्यांनी येऊन मी हाताला उभा होतो, ते असे एंट्री टाकत होते आणि त्यांनी कधी मला लात मारली त्यावेळेला, म्हणजे रिटायर होऊन गेल्यानंतर ते आम्हाला प्रॅक्टिस दाखवत होते. म्हणजे माझ्या स्वप्नात पण नव्हते की अशी स्किल हे होऊ शकतं म्हणून. ते स्किल त्याने त्यावेळेला, ते स्किल अजूनही मला आठवतं. म्हणजे त्यावेळेला रिटायर झाल्याच्या नंतर त्या खेळाडून ते स्किलला जेव्हा तो खेळत असेल तेव्हा त्या माणसाकडे किती स्किल हा फक्त मी अनुभवाने हे करत होतो. सदा शेट्यांचं नाव मी ऐकलं होतं, हनुमान उडी मारायचे ते पण पहिल्यांदा जेव्हा मी एशियन गेम्स खेळलो तेव्हा ते सिलेक्टर होते. त्यांचाही काही अनुभव, त्यांचेही काय मला सांगितलं. मला त्यांनी सांगितलं की बाबा तुझी ताकद एवढी आहे, ताकदीमध्ये तू कसं स्किल वापरायला पाहिजे, कसं खेळायला पाहिजे. मधू पाटील होते, त्यांनी सांगितलं की छोटी मूर्ती आहे, तुझ्याकडे कुठले स्किल आहेत, काही स्किल कसे लपून ठेवायचे असतात, ते कधी काढायचे असतात. जेव्हा तुला आता तुझी मॅच आहे तेव्हा आपल्याला त्यांनी असं सांगितलं होतं की बाबा 1 पॉईंट तुला भेटतोय कन्फर्म आहे, पण तुला माहिती आहे की हा पॉईंट आता तुला जरुरी नाही आहे त्या पॉईंटची. जेव्हा तुला जरुरी असेल तेव्हा तू काढ, तेव्हा भेटतो तेव्हा पण कधी कधी पॉईंट घ्यायचा नाही, हे त्यांनी मला सांगितलं. किंवा समोरची टीम कशी आहे, किंवा समजा समोरची टीम स्ट्रॉंग आहे, मग शांताराम जाधव किंवा राजू भावसार यांनी आम्हाला सांगायचे की समोरची टीम जेव्हा स्ट्रॉंग आहे तेव्हा आपण 2 पॉईंट त्यांना देऊन ठेवायचे, म्हणजे ते 2 पॉईंट ठेवून द्याल की ते शांत राहतात. म्हणजे आपल्याला कारण आपली टीम वीक आहे, जर ते जोरात खेळायला लागले तर आपण 1 साईड आलो, मग ते 2 पॉईंट त्यांना देऊन ठेवायचे आणि मग जेव्हा लगेच शेवटची 5 मिनटं 3 मिनटं असतील तेव्हा ते पॉईंट काढायचे. असे स्किल ह्या लोकांकडून खेळले. शांताराम जाधव असो किंवा राजू भावसर असो, हे 2 डोक्याचे खेळाडू म्हणून ओळखले जातात. ह्यांच्या आणि माझं लक आहे की जेव्हा मी पुणे जिल्हा खेळत होतो त्यावेळेला वामन खुरपेसारखे अतिशय ब्रेनी खेळाडू कॅप्टन होता, त्याच्या हाताखाली खेळायला मिळालं. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये शांताराम जाधवांच्या हाताखाली खेळायला मिळालं. एअर इंडियामध्ये आलो, राजू भावसरच्या हाताखाली खेळायला मिळालं. त्यामुळे मला सगळ्या ब्रेनी लोकांच्याकडून स्किल, कशी मॅच लढवायची, कशी खेळायचं, हे सगळं, त्यामुळे मी त्यांना खेळ बघितला आणि त्यांच्याकडे हाताखेळ खेळलो. त्यामुळे माझा खेळ मला वाटतं इम्प्रूव्ह झाला असं म्हटलं तर वापट. कबड्डीला जे दिवस आलेत महाराष्ट्राच्या कबड्डीला, ह्याच्यामध्ये तर पर्यायाने 2 नावं नक्कीच घ्यावी लागणार. एक शरद पवार साहेब आणि बुवा साळवी साहेब. मला वाटतं हे दोघांचं ट्युनिंग जमलेलंच होतं. त्याने बुवा साळवींनी सांगायचं आणि पवार साहेबांनी ते ऐकायचं. मला वाटतं पहिल्यांदा जी इंटरनॅशनल कबड्डी टुर्नामेंट जी झाली, जे दिवस दाखवले ते मला वाटतं पवार साहेबांनी, जपान टूर, रशिया टूर असू द्या, हे पवार साहेबांमुळेच ही टूर झाली असं मी म्हणतो. साता समुद्रावर खरं नेण्याचं काम हे पवार साहेबांनी बुवा साळवींनी केलं. बुवा साळवी म्हटलं तर एक कबड्डीतला मी म्हणेन की कबड्डीतले अर्जुन किंवा भीष्माचार्य. त्यांनी सगळं सोडून ह्या कबड्डीसाठी जे काय दिवस आणले होते महाराष्ट्राला कबड्डीचे, त्या बुवा साळवी, आणि त्या बुवा साळवी ह्या एका व्यक्तीमुळंच हे दिवस ह्या महाराष्ट्राला कबड्डीला आले. माणूस फार स्ट्रिक्ट असायचा, कधीही पार्सलिटी नाही. मी त्यांचा गावाला आहे, म्हणजे आमच्यात साईटने होते, पण कधीही त्यांनी असं सिलेक्शनसाठी किंवा याच्यासाठी कधीही त्यांनी कोणाशी, माझंच असं सोडा, कोणाचंही इंटरफेरन्स कधी केलेलं नाही. मग बाळासाहेब ठाकरे असोत, शरद पवार साहेब असोत, सरळ अपॉइंटमेंट न घेता जाणारा माणूस बघितला असेल ते बुवा साहेब. मग कबड्डीसाठी कधी वाटेल तेव्हा कुणाच्या पायाला पाडायची तयारी आहे, कुणाला 2 फटके मारण्याची पण तयारी.
अशा अशा स्वभावाचा माणूस होता. विसरूच शकत नाही त्यांना आम्ही. जेवढं प्रेम द्यायचं प्रेम दिलं, जेवढं ओरडायचे म्हणजे आमच्या वडिलांसारखे होते. कधीही त्यांचा आम्हाला राग यायचा नाही. बाकी किती ओरडू द्या किती काय, पण जेव्हा आपण त्यांच्याकडे गेलो की परत प्रेमाने, फार आतून मृदू स्वभावाचा माणूस. आणि मला वाटतं कबड्डी आणि बुवा साळवी असं म्हणजे विविध बुवा साळवींच्या व्यतिरिक्त कबड्डी होऊच शकत नाही. आणि त्याला योगदान जेवढं यांचं आहे, शिवशाही कप चालू करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचं फार मोठं योगदान आहे. बुवा साळवी डायरेक्ट त्यांच्याकडे गेले, तुमची सत्ता आले, आम्हाला शिवशाही कप चालू करायचं आहे. 2 मिनटात बाळासाहेबांनी लगेच, आणि त्यामुळे ही शिवसेना स्पर्धा आता तशीच चालू. त्यामुळे बुवा साळवींचं योगदान आहे फार, म्हणजे त्या जवळपास पण माणूस कोण जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे उपकार मानावे थोडे. कबड्डी म्हटलं तर आता त्या साईडला जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात म्हटलं की अशोक शिंदेचं नाव पर्याय नाही, कारण एकच खेळाडू आहे मी म्हणतात अप टू अगदी गोव्यापर्यंत की जो अर्जुन आव्हाड खेळाडू आहे. त्यामुळं कबड्डीचं एक माझं नाव म्हटल्यानंतर एक प्रत्येकजण एक असतं की माझं कसं शांताराम जाधव म्हटलं की त्याच्यासारखं व्हायचं, एक प्रत्येकाचं स्वप्न असतं अशोक शिंदेसारखं आपण. त्यामुळे बरेचसे खेळाडू रत्नागिरी जिल्ह्यातून पण आता तयार झाले. इंटरनॅशनल खेळाडू तुम्ही म्हणाल तर तुम्ही BC रमेश किंवा वनाप्पा, हे BC रमेश त्यावेळेला जेव्हा एशियन गेम्सचा कॅम्प चालू असायचा तेव्हा तो खेळ बघायला माझा आहे आणि मला असं खेळायचं आहे असं त्याच्या 2-3 इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा त्यानं सांगितलं की मी अशोक शिंदेला बघून कसं खेळायचं असं इन्स्पायर झालं आणि त्याला बघून मी खेळायला सुरुवात केली. आणि बाकीचे इथले खेळाडू आहेतच, महाराष्ट्राचे बरेचसे खेळाडू माझ्या हाताखाली खेळतात, एअर इंडियाखाली मी कॉन्ट्रॅक्टवर त्यांना घेऊन येतो, ते तयार होतात, मग ते परमनंट जॉबचं त्यात BPCLमध्ये असतील बरेचसे खेळाडू आहेत, त्यानंतर सेंट्रल रेल्वेमध्ये बरेचसे खेळाडू आहेत. हे बरेचसे खेळाडू जे माझ्या हाताखाली एअर इंडियामध्ये आले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. आणि हे बाकीचे जसे मी तुम्हाला नावं सांगितलं, अजय ठाकूर, दीपक हुडा, संदीप नरवाल, मंजित चिल्लर, अनुप कुमार, जो मनोज धूल, बरेचसे खेळाडू आहेत, गिरीश शिरना, प्रशांत सावंत, चव्हाण, सगळे खेळाडू हे एअर इंडियातून तयार होऊन मग ते पुढे गेलेले आहेत. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा मी अर्जुन अवॉर्ड घ्यायची वेळ आली, खरं तर हा सगळा प्रवास मी केला. त्या प्रवास करताना ज्या अच्युत शिखरावर जोपर्यंत जेव्हा पोचलो, पण त्या मनात एक कुठेतरी दुःख किंवा खंत माझ्या मनात की हे सगळं करत असताना माझे वडील नव्हते. आणि मी जेव्हा अर्जुन अवॉर्ड घ्यायला गेलो त्यावेळेला माझ्या वडिलांची फार मला आठवण आली, कारण हे सगळं करताना ते मला पाहिजे होते असं मला कुठेतरी वाटत होतं. आणि ती एकच खंत माझ्या फक्त कबड्डी मनात आता राहिली की तो क्षण बघायला माझे वडील मला पाहिजे. मला छत्रपती अवॉर्ड 1989 साली विशेष पुरस्कार म्हणून मिळाला. साऊथ एशियन गेम्स जे इस्लामाबादमध्ये झाले तिथे गोल्ड मेडल मिळाल्यानंतर विशेष पुरस्कार म्हणून 89ला मला त्यावेळेचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते कार्यक्रम कोल्हापूरला झाला होता, तिथे मला मिळाला. आणि 1994ला मला अर्जुन पुरस्कार शंकर दयाल शर्मा जे तेव्हा राष्ट्रपती होते त्यावेळेला मिळाला. ह्या सर्व करिअरमध्ये जेव्हा मी कॅम्पमध्ये असायचो, एक 8-10 वर्ष मी इंडिया कॅम्पमध्ये होतो, त्यावेळेला बऱ्याचशा बाकीच्या डिसिप्लिनमधल्या मोठमोठ्या खेळाडूंमुळे इंटरॅक्शन होत गेलं. काही लोकांशी माझी मैत्रीचे संबंध जमले. त्यामध्ये मग जे इंटरॅक्शन झाले जसे मोठे खेळाडू जसे लिएंडर पायस होते, त्यानंतर PT उषा, शायनी विल्सन, D ईशन, परगत सिंग, त्यानंतर धनराज पिल्ले आणि सचिन तेंडुलकर. हे सचिन तेंडुलकर यांनी मला 1994ला जे अर्जुन पुरस्कार होते मला एकत्रच मिळालं. त्यावेळी इंटरॅक्शन झालं, महान खेळाडू, फार त्याच्याकडून पण फारसं शिकण्यासारखं मला होतं. एवढं सगळं फेम असूनसुद्धा कसं डाऊन टू अर्थ राहावं किंवा कसं इंटरॅक्शन व्हावं त्याच्याकडून मला शिकायला मिळालं. धनराज पिल्ले तर माझे पुण्याचेच सवंगडी आहेत आणि आमचे जेव्हा कबड्डीचे कॅम्प लागायचे तेव्हा कबड्डी आणि हॉकीचे कॅम्प एकत्रच लागत होते. त्यामुळे प्रत्येक वेळेला आम्ही जसे टीममेटसारखेच राहत होतो आणि योगायोगाने ते एअर इंडियात आले आणि आता आमचे मैत्रीचे संबंध अगदी भाऊबंदीसारखे झालेले. अतिशय मोठा खेळाडू, 4 ऑलिम्पिक, 4 एशियन गेम्स, 4 वर्ल्ड कप खेळणारा मला वाटतं एकच खेळाडू असा असेल.
आणि त्याच्याकडून पण भरपूर काही शिकण्यासारखं मला मिळालं. तेव्हा मला वाटतं कबड्डी क्षेत्रात येऊन कबड्डीबरोबर मला बाकीच्या क्षेत्रातली बऱ्याचशा खेळाडू ही माझी आई हौसाबाई शिंदे. आज जे मी काय आहे, जे काय घडलो आहे, जे काय मी मिळवलं आहे, तिच्यामागे फार मोठा आशीर्वाद आणि फार मोठं पाठबळ हा माझ्या आईचा आहे. फॅमिली मोठी असल्यामुळे परिस्थिती बेताचीच असूनसुद्धा तिने कधी आम्हाला असं दाखवून दिलं नाही. सदैव आमच्या पाठीशी राहून तिने आम्हाला सतत पाठिंबाच देत राहील. आणि जेव्हा मी कधी खेळायला जायचो, मोठे टुर्नामेंट खेळायला जायचो, तेव्हा मी प्रत्येक वेळी गावी जायचो, तिचा आशीर्वाद घ्यायचो आणि मग मी खेळायला जायचो. केव्हा मी डिप्रेशनमध्ये किंवा मूडमध्ये नसेल किंवा काही प्रेशरमध्ये असेल, तेव्हा मी गावी जाऊन तिच्याशी दोन दिवस राहून आपलं मन मोकळं करून परत यायचो आणि परत त्याच उमेदीने परत मी आपली करिअर सुरुवात करायचो. तेव्हा जेवढं तिचं कष्ट तिचे आहेत, त्या मी जे काय आता जे आहे त्याच्यामागे फार कष्ट तिचे आहेत आणि तिचं मी योगदान हे विसरूच शकत नाही. अर्जुन अवॉर्ड मिळालं त्यावेळी मी गेली होती त्याच्याबरोबर तिकडे. ते बघून मला फार बरं वाटलं. आता आम्हाला असा पुरता आमच्या जन्माला आला म्हणजे आम्ही नशीबवान. तो लहानपणापासूनच कबड्डी खेळायचा, एकटाच खेळायचा कबड्डी. एक झाड होतं, त्या झाडाला जाऊन पाय मारायचा आणि तिथून परत यायचा, असं त्याचं काम असायचं. नेहमी कबड्डी खेळायचा त्याचा पहिल्यापासूनच छंद आहे तो. आणि कधी हे नाही त्याचं, कधी असं कोणाबरोबर भांडण नाही, कोणाबरोबर कधी रागात यायचा नाही, काय नाही. सगळ्यांना घर मिळून चांगला स्वभाव. एकुदा रागीश असला तरी त्याचा राग कमी येईल असा त्याचा स्वभाव आहे. मी नैना अशोक शिंदे. माझे पती श्री अशोक शिंदे ते माझ्यासाठी खूप मोठे आदर्श किंवा मी म्हणेन सोबती, मी म्हणेन हे खरा अगदी बरोबर शब्द आहे. जरी स्पोर्ट्स खेळाच्या प्रोफेशनमध्ये या नसले, म्हणजे माझं प्रोफेशन पूर्णपणे वेगळं आहे. मी कोचिंग क्लासेस चालवते, पण तरीही मला आधीपासूनच कबड्डीचा खेळाविषयी माहीत असल्यामुळे म्हणा किंवा माझे वडील कबड्डी खेळत असल्यामुळे म्हणा, मला हा खेळ पहिल्यापासूनच आपला होता. आणि हे मोठं भाग्यच म्हणेन की त्याच खेळातला एक खेळाडू माझा जोडीदार झाला. हे खूप मोठं खरंच भाग्य आहे. आमचं लग्न झालं त्याच्या आधी खरं तर ह्यांना दोन्ही अवॉर्ड्स मिळालेले आहेत, अर्जुन अवॉर्ड आणि छत्रपती अवॉर्ड. पण मला आजही तो प्रसंग आठवतो. जेव्हा अर्जुन अवॉर्ड मिळालं तेव्हा आम्ही यांना एक ग्रीटिंग पाठवलं होतं, डिअर अर्जुन म्हणून. आणि मिड डेमध्ये त्यांचं खूप छान आर्टिकल आलं होतं, ते मी जपून ठेवलं होतं. तेव्हा मला जरासुद्धा कल्पना नव्हती की उद्या ज्याचं आर्टिकल मी जपून ठेवलेलं आहे मिड डेमधलं तोच माझा जोडीदार होणार आहे. हे त्यावेळी मला खरंच माहीत नव्हतं, पण ते भाग्य आलं माझ्या नशिबी. आणि त्यानंतरचं जे 20 वर्षाचं, आज 20 वर्ष आमच्या लग्नाला पूर्ण होत आहेत. या 20 वर्षात आम्ही दोघं जरी एकमेकांना फार कमी वेळ देत असू तरी मनाने एकमेकांना समजून घेत असल्यामुळे त्यांना बऱ्याचदा उशीर होतो आहे म्हणा किंवा ते घरात काही गोष्टींसाठी त्या ओकेजनला बड्डेज म्हणा, लग्नाचे वाढदिवस जसं लक्षात नसतात बऱ्याचदा किंवा तरीही मला अजूनही आठवतं लग्न ठरलं तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं की कबड्डी हे माझं पहिलं प्रेम आहे. आणि त्या वाक्यात एवढा सच्चेपणा होता की कबड्डी मला माझी सवत नाही वाटली कधी, उलट त्या कबड्डीमुळेच आज आम्हाला इतकं सुख आहे. आणि आज माझ्या नवऱ्याला मानमरातब मिळतो हे आमच्यासाठी फक्त आणि फक्त अभिमानाचीच गोष्ट आणि सुखाचीच गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या कबड्डीमुळे जे बाहेर राहणं आहे त्याचा मला कधी त्रास नाही झाला. ही माझी 2 मुलं आहेत, अद्वैत शिंदे आणि वरदा शिंदे. दोघंही स्पोर्ट्समध्ये आहेत आणि शिक्षणातसुद्धा फार हुशार आहेत. अद्वैत फुटबॉल खेळतो आणि तो आता स्टेटला अंडर-19 स्टेटला रिप्रेझेंट केलेला आहे आणि आता तो एअर इंडियाच्या सिनियर टीममध्ये पण सिलेक्ट झालेला आहे. वरदा आता बॅडमिंटन आता सुरू केलं आहे आणि बॅडमिंटनच्या त्या क्लासेसला ती जाते. चांगली बॅडमिंटन पण खेळते. फादर एग्नर स्कूलमध्ये आहे, तो पोद्दारला आहे, 2nd इयरला आहे. आणि खेळाबरोबर अभ्यासातसुद्धा ते एक 90% आसपास आहेत. त्यामुळे दोन्ही ते चांगल्यापैकी सांभाळतात. अँड आय एम प्राऊड ऑफ देम, बोथ ऑफ देम. मी अद्वैत अशोक शिंदे. मी फुटबॉल खेळतो
आणि मी आता 19 वर्षांचा आहे आणि मी पोद्दार कॉलेजमध्ये BCom करतो आहे. माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं ॲक्च्युली की माझ्या वडिलांसारखं व्हावं. भले आमचे स्पोर्ट्स वेगळे असले, मी फुटबॉल खेळतो, ते कबड्डी खेळतात, पण फुटबॉलमध्ये माझ्यापेक्षा जास्त नॉलेज ॲक्च्युली त्यांना आहे. आणि आधीपासूनच म्हणजे ते माझे सगळे गेम बघायला यायचे आणि मला सांगायचं नाही गेम बघायला येत आहेत, हळूच येऊन बसायचे आणि गेम बघायचे. आणि मग घरी जाताना मला घेऊन जायचे, मग मला बोलायचे की हे चुकलेस तू, असं केलं आहेस. कधी म्हणजे असं म्हणजे समोरून त्यांनी माझी कधी हे नाही तारीफ नाही केली. आणि पण मला माहिती आहे की त्यांना माहिती आहे की मी खेळतो, पण त्यामुळे मला म्हणजे कधी गैरसमज नाही झाला की मी ओव्हर कॉन्फिडंट नाही झालो कधी. नेहमी ते मला सांगत राहायचे की काय चुकल्यास तू, हे करायला पाहिजेस तसं. आणि लहानपणी मी जेव्हा छोटा होतो तेव्हा मी माझ्या आईला बोललेलो की आपलं घर म्हणजे किती साधं आहे, काय नाही आहे, म्हणजे पेंटिंग काय नवीन करायला पाहिजे. कारण माझ्या वाशीला म्हणजे मित्र राहतात, त्यांचं घर एकदम मस्त आणि चांगलं होतं एकदम. मग मी लहान होतो, मग मी माझ्या घरी येऊन आईला बोललो की आई आपण काहीतरी करायला पाहिजे घराचं. पण मग आई बोलली की ॲक्च्युली त्यांच्या घरी, आपल्या घरी जे आहे ते त्यांच्या घरी नाही आहे. आपल्या घरी अर्जुन अवॉर्ड आहे, ते खरं व्हॅल्युएबल थिंग आहे, ते त्यांच्या घरी नाही. ते पैसे घेऊन आपण विकत नाही घेऊ शकत. त्या दिवशी मला खरं अर्जुन अवॉर्डविषयी मला त्याचं महत्त्व कळलं आणि तेव्हापासून मी ठरवलं की वडिलांसारखं व्हावं. मी वर्धा अशोक शिंदे, मी आता 3रीत आहे. मला बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं. माझ्या बाबांना अर्जुन अवॉर्ड मिळाला, मला खूप प्राऊड फील वाटतं मला. आणि जे चांगली गोष्टी आहेत ते मी माझ्या बाबांकडून शिकली आहे. आणि माझे बाबा मला कुठल्याच गोष्टीसाठी नाही असं नाही करायचं असं कधीच नाही बोलत, आणि ते माझ्यासाठी एक हिरो आहेत. जयंत लाले प्रोड्युसर आमचा मराठी चित्रपट जो कबड्डीवर आहे सूरसपाटा, त्याला माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. हा चित्रपट कीर्तिवंत होईल असं मला आशा आहे, कारण मला ही एक इच्छा होती की क्रिकेटवर निघाला, हॉकीवर निघाला, फुटबॉलवर पण निघाला, तर हा कबड्डीवर एक चित्रपट निघावा अशी फार मनापासून इच्छा होती आणि ती इच्छा लाळेसाहेब पूर्ण करत आहेत. मनापासून शुभेच्छा आहेत. आणि हा चित्रपट फार मोठा गाजणार आहे, कारण हा गेम हा मातीशी जुळलेला गेम आहे. खेड्यापाड्यात कुठेही गेला तरी कबड्डी हा गेम असतो. आणि त्याच्यासाठी हे जे एक प्रायोजक लाळेसाहेबांनी केले, मला वाटतं हा पिक्चर फार मोठा आणि सर्वांचं रेकॉर्ड तोडील अशी मला खात्री आहे. आणि ह्याच्यातून जे काही बारकावे असतील, मला अजून माहिती नाही काय काय त्याच्यामध्ये केलेलं आहे, पण ह्या मोठमोठ्या खेळाडूंच्या ज्या इंटरव्ह्यूज घेतलेल्या आहेत, त्यांनी कसे स्ट्रगल केलेलं आहे किंवा कसे वरती आलेले आहेत, ह्याचा एक प्रभाव मला वाटतं हे नवीन मुलांवर होईल. आणि त्याच्यासाठी कबड्डीसाठी हे फार पोषक होईल. आणि मला वाटतं ह्याच्यावरचं इथेच न थांबता ह्याच्यातून अजूनही ह्याच्यातले काही बारकावे करून हा कबड्डीचा खेळ अजून कसा मोठा होईल किंवा कसा प्रसार होईल ह्या दृष्टीने सुद्धा परत एक याच्यातून काही बारकावे राहिले असतील किंवा चुका राहिल्या असतील त्याच्यावर त्यांनी अभ्यास करून अजून एक पिक्चर बनवावा. मला वाटतं ह्याच्याबद्दल आमच्या सर्वांचं सहकार्य तर असणारच आहे. आमचं त्याचं दायित्व बनतं, कारण आमच्या कबड्डीचं मी आमच्या खेळाला आम्हाला जे काय दिलं ते कबड्डीमुळं दिलं आणि त्याच्यासाठी कबड्डीचा हा प्रसार व्हावा याच्यासाठी आमचं पण दायित्व बनतं. आम्ही ते करणारच. पण मी आमच्या सगळं मराठी बांधवांना विनंती करतो की हा आपण प्रत्येकाने जाऊन हा पिक्चर बघा आणि हा पिक्चरमधून आपल्या मुलांना कसं खेळता येईल किंवा कसं त्याचं करिअर करता येईल ह्याचं मला वाटतं ह्याच्यातून त्यांना त्याचं हे मिळू शकतं. मी माझ्या पत्रकार बांधवांना पण सांगतो की तुम्ही जसं बाकीच्या खेळांना जसं तुम्ही प्रसारमाध्यमे दिले त्याच्यापेक्षा जास्त प्रसार ह्या खेळासाठी तुम्ही करावा अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही कराल याबद्दल मला खात्री आहे. परत एकदा ह्या सूरसपाटासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. सूरसपाटा मार रपाटा याच गड्याचा काढीन काटा.